तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आपण माझ्या पाठीमागे बघत असाल मार्तंड हॉटेल, जे की सध्या लातूरमध्ये पार या हॉटेलनं दणकावून दिलेलं आहे। ह्यांच्या खाद्यपदार्थ लातूरकरांच्या आवडीस उतरलेले आहेत। त्या निमित्तानंच मी आज आपल्या अंबाजोगाई रोडला आपल्या ह्या हॉटेलला भेट देण्यासाठी आलेलो आहे। तर आतमध्ये जाऊ आणि हॉटेलचे मालक ह्यांच्याशी संपर्क करून आपण सर्व गोष्टी जाणून घेऊया। चला तर मग। तर नमस्कार भैया। हाँ सर नमस्कार। आपलं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना। माझं नाव सूर्यकांत मारुती घोटमाळे। बरं बरं, हे काय सगळं चुलीवरला सगळं पदार्थ ठेवलं, काय काय आहे तुमच्याकडे? तरी पोहा आहे, हा नागपूरचा तरी पोहा, हा सोलापूरचा दालचा राईस आहे आपल्यावर। अच्छा, हा म्हणजे काय काय भेटतं आता दालच्या मध्ये? काय करायचं? डाळ भेटते, दालचा राईस भेटते आपल्याकडे। ही डाळ चालू ही आहे? डाळ आहे, ही राईस आहे आपल्याकडे। अच्छा, तिकडे आहे राईस तिकडे मध्ये ठेवलं. मध्ये आहे, आता हा राईस। ही राईस आहे आपल्याकडे, दालचा राईस। अच्छा, आता मी तर हाफ आहे ते 20 रुपयाला, हा हा फुल आहे ते 30 रुपयाला। अच्छा, हा आणि ह्या राईस मध्ये काय विशिष्ट प्रकार आहे किंवा असं तुम्ही मसाले हे ते वापरतात किंवा लोक इथं प्रत्येक जण म्हणते एक नंबर चव आहे म्हणले इथं एकदा ट्राय करा नक्कीच म्हणते सगळं, असं काय विशेषता आहे तुमच्या राईस मध्ये? म्हणजे आपण लय वर्षाने हॉटेल लाईनला आहे ना। अच्छा, 25 वर्ष ह्या लाईनला आपण। अच्छा, मग तुम्हाला आयडिया आहे लोकांना काय पाहिजे, काय कसं आपल्याला लय वर्षाने माहिती, आपल्याला लय दिसून आपण ह्या लाईनला। अच्छा, हा रुपये फुल 30 रुपयाला, नंबर 1 दालचा राईस, खाल्ला सारखं खातात। हा सूर्यकांत भाऊ, आता आपली ही सर्व पदार्थ तुम्ही गॅसवर बनवता का कशावर बनवता? या इकडं आपण सगळं परत आपले भट्टीवर बनवतो। भट्टीवर? हा चुलीवर एकदम। अच्छा, चुलीवर बनवतो आपली भट्टी आहे। चूल बिल पेटवणं करणं लय लवकर यावं लागतं? हा सर 5 वाजता येतो, सकाळी 5 वाजता? हा 5 वाजता। 5 वाजता येऊन ही तयारी करायची? तयारी करा पाहिजे, हा. त्याच्यामुळे ती टेस्ट लागते ना केल्यावर। हा मग ती आपल्या ही ज्या पदार्थामध्ये चव चुलीची उतरल्यामुळे जरा टेस्ट जरा दुनगिरीत होते, त्याच्यामुळे चव उतरते, म्हणजे ह्याच्यामुळे टेस्ट लागतं। अच्छा, ही दालचा राईस, डाळ आहे चुलीवरचा डाळ बघा सर, स्वच्छता आपल्या एक नंबर आहे। हा, सगळीकडे स्वच्छता आपल्याला स्वच्छता आहे, लोकांना झाडचं पाणी ठेवलेलं आहे। सगळं झारचं आहे का? सगळं झाडचं पाणी आहे, एक नंबर पाणी, साधं पाणी वापरत नाही आपण कसलं। आपण ह्याला डाळीला सुद्धा झाडचं पाणी वापरतो। अच्छा अच्छा, तरीला सुद्धा झाडचं पाणी वापरतो। नंबर सगळं फिल्टर पाणी, सगळं फिल्टर पाणी वापरतो। अजून सगळे पदार्थ धुणे करणे, तांदूळ धुणे, पोहे तांदूळ धुणे झाडच्या पाण्यानं करतो सगळं आपण। पोहे बी झाडच्या पाण्याने भिजवतो। अच्छा, सगळं दुसरं अदर पाणी वापरत नाही? आदर पाणी थोडस वापरत नाही, सगळं स्वच्छतेनुसार आपलं आरोचं पाणी, आवडतं पाणी, झाडचं पाणी सगळं। अच्छा, हा सगळं झाडचं पाणी आपलं। आपण सगळं काही स्वच्छता बघितली, तुम्ही बनवण्याची प्रक्रिया बघितली, तुमची मेहनत आपण सगळं काय ऐकली तुमच्या तोडून, तर आपल्याकडे काय काय पदार्थ आपण देणार आपण कस्टमरला? तर आपण देतात तरी पोहा, तरी पोहा, नागपूरचा तरी पोहा, हा, सोलापूरचा दालचा राईस। अच्छा, हा फेमस काय तुमच्याकडे जास्त डिमांड गिरायची काय? दालचा राईस आहे जास्त फेमस, टेस्ट लागतो एकदम। अच्छा, हा टेस्ट चालतंय। मग आता चला एक प्लेट आम्हाला लावा, आम्ही टेस्ट करून आणि सांगतो आमच्या प्रेक्षकांना। हो सर ठीक आहे, लावतो। तर पहिल्यांदा दालचा राईस लावा आम्हाला। हो, तर आपल्या दालचा राईसचा इथं राईस आलेला आहे। आपली दही आहे, डाळ आहे, ही डाळ डाळ आहे आपली, थोडं मोठं पातेलं राहते आपले। लय घट दिसलं, एवढी लय डाळ घालता काय? नाही सर, चांगलंच टाकता सर, म्हणजे गिऱ्हाईकाला खाऊ घालतो आपण, टेस्ट लागते म्हणून, गिऱ्हाईक आवडीनं खाते, एकदम भारी लागते म्हणून। गर्दी असली राहते। हे दालचा राईस वर आला, दालचा राईस वर ही तरी पोहा आहे गिऱ्हाईकाला, तरी पोह्यावर तरी आहे गिऱ्हाईक आवडीनं खाते पोहे। तर हे आपला दालचा राईस गिऱ्हाईकाला नाराज कोणत्या करत ना, सगळ्याला सर्व देतात, शेव मागत तेच सगळं, शेव मागत शेव काय बी खावा, काही नाही असं गिऱ्हाईक काय मागत नाराज करत ना गिऱ्हाईक। हे रेडी झालं का? रेडी झालं सगळं, हे आपला दालचा राईस आलेला आहे। हा, तर आता मी ट्राय करतो, टेस्ट करा, तुम्हाला सांगतो हे कशी आहे याची टेस्ट आणि काय। हो आपण सध्या बघू शकता अतिशय सुंदर प्रकारे आपला ह्या दालचा राईस दिसत आहे। तर किती वाजता उघडतं सकाळी? 5 ला उघडतं सकाळी, 5 ते 4 वाजेपर्यंत, 5 ते 4 पर्यंत, 4 वाजता बंद करतो। 4 लय झालं, पण 4:30 लय झालं, 4:30 ऑफ होतं, बंद करता क्लिअर। आपले हे आहेत पोहे, आपले पोहे आहेत सगळं सर। संपत आले सगळं? हा संपत आले आता। हा, हाफ प्लेट लावतो मी। अच्छा, हाफ लावा, दालचा राईस फुल झाला माझा। हा, हाफ प्लेट खावा पोहे।
टेस्ट लागतं एकदम भारी. कांदा कांदा फर्स्ट. हा शेंगदाणे हा पुन्हा शेव. हा तरी टाक या आपल्या चुलीवरची तरी एक नंबर तरी काळ्या तिखटाची. हा काळ्या तिखटाची. मग ते सोडं बोलतो घरच्या घरी. मग आपण घरच्या घरी तेल कमी थोडं घरच्या घरी बनवून द्या आपण सगळं. बघू शकता ही तर्रीवर आली तरी आलं. टाका टाका. पोहे आहेत आपले. तर मित्रांनो बघू आता आपण हे पोहे ट्राय करू. तर्री पोहे तो टाकलाय. शेंगदाणे टाकली आहेत. ही मिरची ही लिंबू एवढं देतो. फुल घ्या फुल काय एवढं भेटणार. तर मित्र तू काय ऑर्डर केलतास? तरी पोहे. कसे वाटले? क्वालिटी भारी आहे आणि टेस्ट पण भारी आहे. अख्ख्या लातूर मध्ये कुठंच भेटणार कुठंच नाही. आणि भैया तू काय ऑर्डर केला? दालचा राईस. खाल्ला का? कसं लागला? चुलीवरचा दालचा किती पण घ्या काही विषय नाही. अच्छा राईस एक नंबर आहे. किती रुपये मध्ये आहे? 30 रुपयामध्ये. आणि 30 रुपये पोट जाम. तर त्यात लागलं. तर आपण ह्या हॉटेल मार्तंडवर तर्री पोहे ट्राय केले, दालचा राईस ट्राय केला. दोन्ही पण असं अप्रतिम टेस्ट ह्या आपल्या हॉटेलमध्ये इथं आपल्याला मिळालेली आहे. कारण ह्याची खासियत आहे की ही गेल्या 25 वर्षापासून ह्या धंद्यामध्ये आपलं सगळा संपूर्ण टाईम हे दिलेला आहे. त्याच्यामुळे एक विशेष एक प्रकारची चव त्यातल्या त्यात चुलीवर बनवल्यामुळं हे चव द्विगुणित होत आहे. आणि त्याप्रमाणेच आपण व्हिडिओमध्ये पाहिलाच असताल की इथं गर्दी किती प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहे. त्यांचीच हे मेहनत आहे. सकाळी 5 वाजल्यापासून यांची मेहनत आहे ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत ह्यांनी आपला सेवा द्यायचं काम करत आहेत. तर त्याबरोबरच आम्ही ओव्हरऑल तर्री पोहे आणि दालचा राईस दोन्ही पण बेस्ट आहे. तर लातूरकरांनी एक वेळेस अवश्य भेट द्यावं. तरी आपले दुकानाचे मालक यांना आपण विचारू की बुवा हे प्रेक्षकासाठी काय म्हणणं आहे तुमचं? लोकांना छान वाटते. अजून तर नंबर एक क्वालिटी वाटते अजून. म्हणजे तुमची इच्छा किंवा क्वालिटी एक नंबर आहे. सर्व काही स्वच्छतेचं पालन आहे. त्यांचं म्हणणं काय थोडं गर्दी व्हायली आहे. गर्दी वाढवा म्हणते. काही कस्टमरचं म्हणणं असं येऊ लागलं किंवा दुकान छोटं पडलं थोडंसं वाढवा बसण्याची आम्हाला सोय व्हावं. नक्कीच ह्यांची ही सुरुवात आहे. नक्कीच ह्यांनी आता भविष्यामध्ये मोठं दुकान करतील 50x40चं 50x60चं नक्कीच आपण बघू. आणि ह्यांची प्रगती झालेली नक्कीच आम्हाला आवडेल. तर त्यांच्या हॉटेलला एकदा अवश्य भेट द्या. आपला ॲड्रेस सांगा. SPFच्या बाजूला BK लॉजच्या बाजूला अंबाजोगाई रोडला जे जटा हॉस्पिटल आहे त्याच्या अलीकडले बोर्ड रिलायन्स कॉलेजच्या एकदम समोरल्या साईडला हे हॉटेल मार्तंड येते. आपण पाहू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. सपोर्ट करा भाऊला पण आणि मला पण. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद.